नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2026चे वेतनबाबत महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की माहे मार्च एप्रिल 2026च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अडचणीच्या अनुषंगाने काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार नमूद करण्यात आले आहे की शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतानुसार मान्य व कार्यरत पदे यांच्यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक माध्यमिक शाळेच्या बाबतीत एकतर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी यांनी तपासणी करून त्यांचे लॉगिन मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच माहे मार्च एप्रिल 2026च्या वेतनाबाबत शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापुढे सदर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे. तसेच शालार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडचण येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रथम नियुक्ती दिनांक जन्मदिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशा सर्व प्रकरणाचा एकत्रित अहवाल संचालनास सादर करण्याचे संबंधितांना आदेशासह कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या संदर्भात कार्यवाही करून माहे मार्च एप्रिल 2026 मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धन्यवाद.